टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वसईचे आमदार स्नेहताई दुबे आता माझ्यासोबत आहेत। ताई, काय सांगणार तुम्ही की एक आज हळदी कुंकाचा मोठा आणि भव्य असा कार्यक्रम झालेला आहे। आता काही दिवसावरती महापालिकेच्या निवडणुका आहेत, कसं बघता या सगळीकडे? मकर संक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होणं आणि घेणं हे स्वाभाविक आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी त्यांच्या विभागामध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत आहेत। आणि आज इथे आपण बघितलं, प्रवीण गावडेदादा असतील, धीरेंद्र कुलकर्णी दादा असेल, संगीताताई असतील, कॅरलताई असतील, यांच्यामार्फत इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठा इतका भव्य दिव्य घेतला जातो आहे। तर हे मला असं वाटतं एक निमित्त आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि लोकांपर्यंत आपलं काम पोहोचवण्याचं। ते काम पोहोचवत आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांची चांगली प्रतिमा लोकांमध्ये आहे। ते लोकांसाठी नेहमी झटत असतात, दिवस रात्र झटत असतात। तर त्यांनासुद्धा आज इतका उदंड प्रतिसाद लोकांकडनं मिळतो आहे, ही चांगली गोष्ट आहे। आणि महानगरपालिकेचे इलेक्शन्स जेव्हा येतील तेव्हा येतील, प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रम हा निवडणूक भाजपाची सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये होते। प्रत्येक ठिकाणी त्या नोंदणीसाठी एक अभियान चालवलं जात आहे, याबाबतचं कसं? आत्तापर्यंत वसई विधानसभेचे 48,000 पेक्षा जास्त हे सभासद झालेले आहेत आणि आमच्या वसई विरार जिल्ह्याचे महेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली 1 लाखपेक्षा जास्त सभासद झालेले आहेत। तर त्यामुळे आता जिथे भाजप आपल्या अस्तित्वासाठी धडपडत होतं, आज तिथे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप वरती येतो आणि ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि मोदीजींच्या नेतृत्वावर, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामान्य लोक भाजपामध्ये येत आहेत, सभासद होत आहेत, ही खूप सकारात्मक गोष्ट आहे असं मी मानते। येणाऱ्या महापालिकेची तुमची कशी तयारी असेल? काम करणाऱ्या, धडपडणाऱ्या लोकांना उमेदवारी देणं, लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांचं काम करणं। कारण की आपण जेव्हा महानगरपालिकेचे इलेक्शन्स म्हणतो तेव्हा नगरसेवक, नगर हा शब्द आपण वापरतो, नळ से नळ, ग से गटार, र से रस्ता। तर हे नळ, गटार, रस्ता हे 3 मूलभूत प्रश्न आपल्याकडे वसईमध्ये खूप मोठा आवाजून उभे आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी जे धडपड करतील, जे धडपडतील, जे लोकांच्या सुखदुःखामध्ये उभे राहतील, असे कार्यकर्ते शोधून त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आता सुरूच आहे काम ते। आणि अशांना म्हणजे खरं अर्थाने लोकप्रतिनिधी हा लोकांमधला असला पाहिजे। ताई, आपण मुख्यमंत्र्याची भेट घेतली, काय नेमका विषय होता? कारण नालासोपाऱ्यातला पण एक ज्वलंत विषय आहे, नेमका काय प्रश्न? मुख्यमंत्र्यांची मी खूप दिवसांपासून भेट घेण्याचा प्रयत्न करत होती। ती भेट मला बऱ्याच दिवसांच्या फॉलोअपनंतर काल मला भेट मिळाली आणि चांगलं 10-15 मिनटाचा वेळ त्यांनी दिला। ते प्रयागराजहून सकाळीच आले होते आणि त्यानंतर त्यांनी तो घरीच त्यांचा वेळ दिला। त्यामध्ये वसईतले जे काही प्रलंबित प्रश्न असतील, मग जो जिल्हा परिषदांच्या शाळांचा प्रश्न आहे हस्तांतरणाचा, PHCचा प्रश्न आहे, आपल्याकडे 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे, त्याचं काम अजून सुरू झालेलं नाही आहे। आचोळ्याला हॉस्पिटलचं 2दा उद्घाटन झालं, त्याचा काही पत्ता नाही आहे। तर हे सगळे प्रलंबित प्रश्न, MMRDAचे काही प्रलंबित प्रश्न, आपल्या खोलसापाडा धरणातनं पाण्याचा साठा राखीव करण्यासाठीचा प्रश्न, अंडरग्राऊंड विजेसाठी 211 कोटीचा प्रस्ताव प्रलंबित आहे, तो मंजूर करण्यासंदर्भात प्रश्न, हे सगळे प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले। परिवहनाचा, पार्किंगचा मोठा प्रश्न आहे आणि त्यांना एक पत्र दिले की ह्या सगळ्या संदर्भामध्ये एक संयुक्त बैठक त्यांनी लावावी। कारण जिल्हा परिषद महानगरपालिकेवर ढकलतं, महानगरपालिका जिल्हा परिषदेवर ढकलतं, तर तसं चालणार नाही, असं किती दिवस आणखीन चालणार? तर ह्या सगळ्या विभागांना एकत्रितरित्या बोलवून एक बैठक झाली पाहिजे, ते त्यांनाही पटलं आणि त्यांनी तसं प्रधान सचिवांना रिमार्क्स दिलेले आहेत आणि तसं त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या जे PS आहेत राजूरकर सर, ह्यांनीसुद्धा त्यांना लगेच फोन करून अपॉइंटमेंट घेतलेली आहे। दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे, मी इतके दिवस शांत होती, मी बोलत नव्हती, पण मला असं वाटतं कधीतरी आपल्याला सगळ्या विभागांना एकत्रितरित्या बोलवून एक बैठक झाली पाहिजे, ते त्यांनाही पटलं आणि त्यांनी तसं प्रधान सचिवांना रिमार्क्स दिलेले आहेत आणि तसं त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या जे PS आहेत राजूरकर सर, ह्यांनीसुद्धा त्यांना लगेच फोन करून अपॉइंटमेंट घेतलेली आहे। दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे, मी इतके दिवस शांत होती, मी बोलत नव्हती, पण मला असं वाटतं कधीतरी आपल्याला बोलावं लागतं आणि मी आता म्हटल्याप्रमाणे जे होणं शक्य आहे त्यावरतीच बोललं पाहिजे।
तर त्यामुळे जे झालं त्यावर आपल्याला बोलता येत नाही. सुप्रीम कोर्ट भारताच्या संविधानाने सुप्रीम कोर्टाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टापेक्षा कोणताही आमदार, मग तो आजी असू दे नाही तर माजी असू दे, कोणीही मोठा नाही आहे. त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या तरी तो सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा होऊ शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याची अंमलबजावणी झाली, पण त्या निर्णयामध्ये जर लोकांचं हित नसेल, लोकांचं नुकसान होत असेल, ते निर्दोष लोकांचं नुकसान होत असेल, तर त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काय केलं पाहिजे. तर त्या दृष्टीने माझा प्रयत्न एक आहे. मुख्यमंत्र्यांकडे मी पत्र दिलं आहे की त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, पालकत्व त्यांचं स्वीकारावं, कारण की त्यांचा त्यामध्ये काहीही दोष नाही आहे, त्या निर्दोष नागरिकांचा. आणि त्यासाठी त्यांनी त्या बैठकीसाठी सुद्धा प्रधान सचिवांना सूचना केलेल्या आहेत माझ्यासमोर की लवकरात लवकर ती मीटिंग घ्यावी. त्यामध्ये 4-5 ऑप्शन्स आहेत, तर त्याचासुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. बोलणं अशासाठी मी टाळते आहे की आपण आता बोलायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्याचवरती मग राजकारण केलं जातं आणि मग ते चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं जातं. त्यामुळे कमी बोलणंच चांगलं आहे. जेव्हा जी गोष्ट होईल ती गोष्ट सगळ्यांच्या समोर येणारच आहे आणि ती सगळ्यांना कळणारच आहे. ह्या होत्या वसईच्या आमदार स्नेहताई दुबे आणि या वसईच्या विविध प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. आज येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सभासद नोंदणीच्या माध्यमातून सुद्धा भाजपा सदैव तयार आहे, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.